नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 38 या कलम 38च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 38 हे कलम खाजगी संरक्षणाच्या अधिकाराच्या कालावधी ड्युरेशनशी संबंधित आहे. शरीराचे रक्षण करण्याचा अधिकार नक्की कधी सुरू होतो आणि कधी थांबतो याची कायदेशीर सीमा हे कलम निश्चित करते. तर याचं विश्लेषण पाहूया. कलमाचं नाव आहे शरीराच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा प्रारंभ आणि सातत्य. काय म्हटलेलं आहे? शरीराच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा प्रारंभ आणि सातत्य. कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी. काय म्हणते कलम? शरीराच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार शरीराला धोका निर्माण होणारी कृती करण्याचा प्रयत्न किंवा धमकी यांमुळे रास्त भीती रिझनेबल अप्रिहेन्शन निर्माण झाल्या क्षणी सुरू होतो. जरी अद्याप गुन्हा घडलेला नसला तरीही जोपर्यंत शरीराला असलेल्या धोक्याची ही भीती टिकून असते तोचपर्यंत हा अधिकार चालू राहतो. मुख्य तरतूद काय आहे याची कलमाची? तर कलम 38मध्ये दोन महत्त्वाचे टप्पे आहेत, प्रारंभ आणि सातत्य. कमेन्समेंट काय आहे? प्रारंभ केवळ प्रत्यक्ष हल्ल्याची वाट पाहण्याची गरज नाही. जर एखाद्याने लाठी उगारली किंवा चाकू काढला आणि तुम्हाला धोका जाणवला तर तुमचा अधिकार त्या क्षणी सुरू होतो. सातत्य हा अधिकार तेव्हाच संपतो जेव्हा समोरचा व्यक्ती एकतर पळून जातो किंवा त्याला पकडले जाते किंवा धोक्याची भीती पूर्णपणे संपते. अशावेळी हा अधिकार संपतो. कलमाची सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया. हा कायदा सांगतो की संरक्षणासाठी तुम्हाला पहिली जखम होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तर कधी सुरू होतो? जेव्हा तुम्हाला वाटतं की आता तुमच्यावर हल्ला होणार आहे. आणि कधी संपतो? जेव्हा हल्लेखोर शस्त्र टाकून देतो किंवा पळून जातो. जर हल्लेखोर पळून जात असेल तर त्याच्या पाठीमागून जाऊन त्याला मारणे हा खाजगी संरक्षणाचा अधिकार नसून तो बदला मानला जातो. उदाहरणे समजून घेऊया. प्रारंभ: अ खिशातून पिस्तूल काढतो आणि ब कडे रोखतो. ब अद्याप गोळी झाडण्यापूर्वीच अ ला धक्का देऊन खाली पाडतो. ब चा अधिकार अ ने पिस्तूल काढल्याक्षणी सुरू झाला होता. सातत्य: क हा ड ला मारहाण करत आहे. ड स्वतःला वाचवतो. क मारणे सोडून पळून जातो. क पळत असताना ड त्याच्या मागे धावून त्याला डोक्यात दगड मारतो. येथे ड चा अधिकार क पळून गेल्यावर संपला होता. त्यामुळे ड आता गुन्हेगार ठरेल. लॅटिन मॅक्झिम कोणती आहे या कलमासंबंधात? हे कलम विम विप रेपेले लिसेट या तत्वावर आधारित आहे, पण त्याचसोबत नेसेसिटीयस निकड या संकल्पनेला महत्त्व देते. धोका आहे तोपर्यंतच बळाचा वापर हे या लॅटिन मॅक्झिमचे सूत्र आहे. हे कलम का बरं अस्तित्वात आले? कायद्याला हे स्पष्ट करायचे होते की स्वरक्षणाचा अधिकार हा केवळ प्रत्यक्ष हिंसेला उत्तर देण्यासाठी नाही, तर होऊ शकणारी हिंसा रोखण्यासाठी आहे. तसेच लोक संरक्षणाच्या नावाखाली पळणाऱ्या गुन्हेगाराची हत्या करू नयेत, जे कायद्यानुसार लिचिंग किंवा बदला ठरू शकते. यासाठी कालमर्यादा निश्चित करणे आवश्यक होते. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? वेळेचं महत्त्व: गुन्ह्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी नागरिकांना अधिकार देणे. मर्यादा आखणे: अधिकाराचा वापर बदला घेण्यासाठी होऊ नये हे सुनिश्चित करणे. मानसिक स्थिती: पीडित व्यक्तीच्या मनातील भीती हा या कलमाचा केंद्रबिंदू आहे. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. उल्लंघन कसे होईल? तर धोका संपल्यानंतरही बळाचा वापर केल्यास उल्लंघन होईल. शिक्षा काय? जर धोका संपल्यानंतर तुम्ही समोरच्याला मारले तर तुमच्यावर मारहाण किंवा हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो. उपाय काय? न्यायालयात CCTV फुटेज किंवा साक्षीदारांमार्फत हे तपासावे लागते की हल्लेखोर पळत होता की पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत होता. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय समजून घेऊया. जयदेव विरुद्ध राज्य. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले, हल्लेखोर पळून गेल्यावर किंवा हतबल झाल्यानंतर खाजगी संरक्षणाचा अधिकार संपतो. त्यानंतर केलेली कोणतीही कृती हा प्रतिहल्ला रिटॅलिएशन म्हणून मानला जाईल. पुढचा खटला स्टेट ऑफ UP विरुद्ध रामस्वरूप. या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की संरक्षकाने किती वेळ प्रतिकार करावा हे त्याच वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते, पण तो प्रतिकार सूडबुद्धीने नसावा.
ह्या कलमासंबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. नंतर मग BNS भारतीय न्याय संहिता कायद्यातील कलम 39 मालमत्तेच्या संदर्भात अधिकार कधी सुरू होतो आणि संपतो. कलम 38 शरीरासाठी आहे, तर कलम 39 मालमत्तेसाठी आहे. कलमाची समीक्षा. कलम 38 हे कायद्याची लवचिकता दर्शवते. हे मान्य करते की संकटात सापडलेला माणूस घड्याळ लावून काम करू शकत नाही, पण त्याचवेळी ते नागरिकांना रानटी बनवण्यापासून रोखते. रास्त भीती. रिजनेबल अप्रेहेन्शन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण केवळ कोणी रागाने पाहिले म्हणून तुम्ही त्याच्यावर हल्ला करू शकत नाही. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? तर भारतीय न्यायसंहिता कलम या कायद्यातील कलम 38 हे वेळ आणि विवेक यांचा समतोल आहे. हे स्पष्ट करते की स्वसंरक्षण हे ढालीसारखी आहे, शील्डसारखे असावे, तलवारीसारखे नाही. जोपर्यंत धोका आहे तोपर्यंतच कायदा तुमच्या पाठीशी उभा राहील. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 38 या कलम 38च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.